अवघेची गोड झाले, 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 मागील हे भरी आले, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, मागील हे भरी आले, मागील हे भरी आले, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, केला अभ्यंतरी संग, केला अभ्यंतरी संग, मूल झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, केला अभ्यंतरी संग, केला अभ्यंतरी संग, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, घडिये पावता तो वाव, घडिये पावता तो वाव, घडिये पावता तो वाव, घडिये पावता तो वाव, मागे वहता ठाव, मागे वहता ठाव, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, मागे वहता ठाव, मागे वहता ठाव, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, केला अभ्यंतरी संग, केला अभ्यंतरी संग, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, केला अभ्यंतरी संग, केला अभ्यंतरी संग, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, म्हणे गेले, तुका म्हणे गेले, तुका म्हणे गेले, स्वप्नीते जागे झाले, स्वप्नीते जागे झाले, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, स्वप्नीते जागे झाले, स्वप्नीते जागे झाले, साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग, दिला अभ्यंतरी संग, साय झाला पांडुरंग,
तारे संग साय झाला पांडुरंग साय झाला पांडुरंग ओबा रखुमाये ओबा रखु. आज या ठिकाणी क्षेत्रवासी गाव सारलांबे तसेच भुईरवाडी भुईरपाडा आणि आज या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित असे हरिभक्तपरायण अनंतबाबा हुकमाळी यांचे पुतणे हरिभक्तपरायण सुरेश सखाराम हुकमाळी आणि त्यांचे धाकटे बंधू वैभव सखाराम हुकमाळी यांनी या ठिकाणी सुंदर अशी वास्तू उभी केलेली आहे आणि त्यानिमित्त त्या घराची म्हणा बंगल्याची म्हणा वास्तुशांती आणि सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि तत्प्रित्यर्थ मद पामराची अल्पशी कीर्तन रूपी सेवा ठल. आणि आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंद्य देहूगावचे श्रीमंत तुकोबराया यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबराया अखिल जनतेला सांगतात, काय सांगतात? अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, मागील ये भरी आले. अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, मागील ये भरी आले. साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. थडिये पावता वाव, थडिये पावता वाव, मागे वाहवतो ठाव. साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. तुका म्हणे गेले, तुका म्हणे गेले, स्वप्नीचे ते जागे झाले. साय झाला पांडुरंग, साय झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम चरण संतापिया.
पांडुरंगाला नमन करून आणि आजच्या आपल्या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करू हे कीर्तन राम नामदेव महाराज सांगतात करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन आयसे देखे. आणि आम्ही प्रत्येक कीर्तनात सांगतो महाराज, जिथे जिथे आपलं कीर्तन आहे त्या कीर्तनात हे कडवं आम्ही घेतोच. तुम्ही म्हणाल मलाही कंटाळा आलाय हे कडवं गाऊन गाऊन, पण समाज अद्याप त्या कडव्यापर्यंत पोहोचलेला नाही. म्हणून ही हाक जोपर्यंत आपण व्यासपीठावर उभे आहोत तोपर्यंत ही हाक आपली शेवटपर्यंत अशीच राहील. जनी जनार्दन आयशे देखे. कशाला का जोपर्यंत प्रत्येक मनुष्य प्राण्याची अशी समभावना होत नाही बरं का. जेव्हा समाज त्याला म्हणतात की तो समतेवर आलेला आहे बरं का. जेव्हा समाजात समता नांदेल तेव्हा समृद्धी येईल, आणि समृद्धी येईल तेव्हा सौख्य प्राप्त होईल. सुख नाही, सुखाची दुसरी बाजू आहे दुःख. सौख्याला बाजू नाही. सौख्य हे नपुसकलिंगी आहे. तो सौख्य नाही किंवा ती सौख्य नाही, ते सौख्य. सौख्य नपुसकलिंगी आहे बरं का. त्याला दुसरी बाजू नाही, कुठलीच बाजू नाही. आणि म्हणून सौख्य प्राप्त व्हावं, सौख्याने जग ओतप्रोत भरावं अशी इच्छा असेल तर आपण काय केलं पाहिजे. जनी जनार्दन हे कडवं कुणाचं आहे, तुकोबारायांचं आहे. आणि प्रत्येक कीर्तनात गायचे गाडगे बाबा महाराज, आणि आम्ही पण गातोच. जनी जनार्दन जनी जनार्दन जनी जनार्दन संत बोलते संत बोलते गाडगेबाबा नेहमी कीर्तनात हे कडवं घ्यायचे. आणि गाडगेबाबांचं कीर्तन आपल्यासारखं नव्हतं, म्हणजे मर्यादित नव्हतं महाराज. मी कोंबडा हरवला की मग त्यांना थोडीशी जाण व्हायची कोंबडा हरवला का, म्हणजे अंदाज करायचे 3:30 ते 4 वाजले.
मग ते ठरवायचं आता कीर्तन बंद केलं पाहिजे. कशाला? म्हणजे ते थोडक्यात की ते भानावरच नसायचे. भानावर यावं म्हणून कीर्तन आहे. कशाला का? भानावर यावं म्हणून कीर्तन आहे. कारण आम्ही भांबावलोय. आम्ही भानावर आहोत का? आम्ही भानावर नाही. आम्ही कुठेतरी भुललोय. प्रपंचामध्ये, संसारामध्ये कुठेतरी गटांगलं खातो आम्ही आणि तिथून त्याने बाहेर यावं म्हणून कीर्तन. कीर्तन म्हणजे हे नाही. हे कीर्तन तुकोबांच्या भाषेत विठू भक्तीचा डांगोरा, विठू भक्तीचा डांगोरा, हरे काळाचे गरारा, हरे काळाचे भक्तीचा डांगोरा. बरं का? संत महात्म्यांनी अगदी अनादी काळापासून भक्तीचा डांगोरा पिटलेला आहे आणि पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही. आपल्याला त्यांच्या पाठीमागे हेच कीर्तन करत जायचंय. पण खरं जे कीर्तन आहे महाराज, किर म्हणजे झाडणे, तणू म्हणजे शरीर. या शरीराचे षडरूप आहेत. त्या षडरूपांना काय करायचं? आपल्याला बाहेर काढायचे. बाहेर काढायचे. आणि ते षडरूप बाहेर काढले एकदा ते बैसला अंतरी पांडुरंग. मग पांडुरंगाचा वास या शरीरामध्ये होईल, या देहामध्ये होईल आणि मग हा देह गोड होईल. बरं का? आजचा जो अभंग तुकोबारायांचा आहे ना, फार सुंदर अभंग आहे. फार सुंदर आहे. या अभंगातून आपल्याला 3च गोष्टी पाहिजे. गोड, क्रमांक 1 गोड पाहायचं आहे. क्रमांक 2 गोडे गोड, गोड गोडे गोड आणि क्रमांक 3 अवघेची गोड. 3च गोष्टी आपण पाहिल्या ना की कार्यक्रमच संपला. गोड, गोडे गोड आणि अवघेची गोड. सुंदर कल्पना तुकोबारायांनी या अभंगातून लढवलेली आहे आणि समाजाला इतकं सुंदर सांगतायत. बरं का? आजचा जो प्रसंग आहे या ठिकाणी, आता हा जो एक मोठी वास्तू उभी राहिलेली आहे नाही का, आणि वास्तू आणि त्यानिमित्ते वास्तुशांती. लक्षात का? आता वास्तविक वास्तू आहे नावाचा राक्षस होता महाराज. वास्तू नावाचा राक्षस वास्तू आणि वस्तू यांचा युद्ध झाला. वास्तू आणि वस्तू फक्त एक मात्रा कमी केला तर वास्तू नावाचा राक्षस आहे आणि वस्तू नावाचे भगवान महाविष्णू आहे. एक मात्रा कमी केला, वस्तू म्हटलं तर तिथे राक्षस येणार नाही, तिथे भगवान महाविष्णू, म्हणजे भगवान महाविष्णू आणि हा वास्तू नावाचा राक्षस यांच्यामध्ये महाभयंकर युद्ध झालं. आणि महाभयंकर युद्ध झाल्यानंतर तो भगवंताला आटोपेनासा झाला. आणि मग भगवंत म्हणाले, मी तुझ्या शौर्यावर प्रसन्न आहे. मग आता तुम्हीच सांगा, जो पराजित होऊन राहिलेला आहे तो जर मागा म्हटलं तर ते योग्य आहे का? बरं, जो विजयी होतो त्याच्या ठिकाणी अहंकारही आहे आणि जो पराजित होतो त्याच्या ठिकाणी काय आहे? निरंकार आहे. पण आतापर्यंत महाराज तुम्हाला मी राक्षसांच्या बाबतीत सांगतो बरं का. राक्षस जेव्हा देवांना आटोपत नाही, आता राक्षसांचा विजय होईल की देव माघार घ्यायचे. तर त्यांना माहीत आहे की राक्षस कसे राक्षस असते. मग देव माघार घ्यायचे आणि सांगायचं की तुमच्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत, तुम्ही मागा. काय सांगायचे? देव मागा, तुम्हीच मागा म्हणायचे. काय सांगायचे? तुम्हीच मागा. कोणाला सांगायचे? भगवान विष्णूला. मग भगवान विष्णू सांगायचे, देताच ना तुम्ही, तर माझ्या हाती तुम्हाला मरण यावं एवढं वर द्या.
देव काय वर मागायचे राक्षसांकडे, माझ्या हातून तुम्हाला मृत्यू यावा असा वर आम्हाला द्या. आणि मग ते खुश व्हायचे हो, आनंदाने नाचायला लागायचे. मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर जे आनंदाने नाचतात ते राक्षस, आणि मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर रडत बसतो तो माणूस, रडत बसतो. तुम्हाला सांगितलं ना, आता तुम्हाला कॅन्सर झाला नाही वाचला, बस एवढं ऐकलं ना, कुठे 4 महिने जगायचं 2 महिन्यातच चालला, त्याला माणूस म्हणते. राक्षसानं सांगितलं ना, आता भगवान महाविष्णूच्या हस्ते तुला मृत्यू येणार आहे, बस उड्याच मारायला सुरुवात केली. वा, रावण तर इतका प्रसन्न झाला, रावण इतका आनंदित झाला रावण, अरे माझ्यासारखं कोणी भाग्यवानच नाही की माझ्या समोर सगळ्या राक्षस कुलाचा क्षय. आणि प्रभू रामाच्या मांडीवर डोकं ठेवून माझा मृत्यू. रावणासारखा भाग्यवान जगात कोणी जन्माला आला बरं का. ते भाग्य कमवायला सुद्धा पुण्य लागतंय संतांच्या संगतीमुळं बरं का. माऊली सांगते, संतांच्या संगती मनोमार्ग, संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकलावा श्रीपती येणे पंथे. प्रभू रामचंद्राने लंकेला जावं हा अधिकार रावणाचा. महाराज, देव आपल्या घरी यावा, देव घरी येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे फक्त रावणालाच माहीत होतं बरं का. आणि म्हणून मंदोदरीला प्रभू रावणाने सांगितलं की हे मंदोदरी बरं का, मी रामाचीच भक्ती करतो, मी रामाचंच ध्यान करतो, मी रामाचंच नामस्मरण करतो, पण मी जगाला हे दाखवतो. हे वैर आहे ना, हे बाह्यांगाने मी जगाला दाखवतो, पण ते जगाला कळलंच नाही आता वैर जे आहे. पण मी नेहमी सांगतो की भावार्थ रामायण आपण वाचलं असेल, इतकं सुंदर त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे की जेव्हा वशिष्ठ मुनींना अधिकार प्राप्त झाला गुरुपदाचा, त्यावेळेला त्यांचा पहिला शिष्य आहे रावण. सामान्य रावण नाही, वशिष्ठ मुनींचा शिष्य रावण, त्याच्यानंतर राम. बरं, दोघांची रास एक, पण कार्य विरुद्ध, एकमेकाच्या विरुद्ध कार्य. पण कार्य जरी विरुद्ध असेल तरी पण लक्ष एक. कार्य विरुद्ध पण लक्ष एक, भगवंतापर्यंत पोहोचणार पा. आणि म्हणून रावणाने सुद्धा एकदा ठरवलं की रामाच्या नामात दगड तरतात, म्हणून एकदा रावण पण गेला, समुद्राच्या किनाऱ्यावर गेला आणि त्याच्याबरोबर 5-50 राक्षस होते. कारण राक्षसांनी ते दौंडी आणली होती की राम हा अतिशय सामर्थ्यशाली आहे, रामाच्या हाताने दगड तरतात म्हणे, आणि त्याच्याबरोबर युद्ध करून आपल्याला काही सफलता प्राप्त होणार, विजय प्राप्त होणार नाही. आणि म्हणून रावणाने सुद्धा विचार केला की जर सैन्य जर खचलं तर युद्धामध्ये आपल्याला विजय प्राप्त होणार नाही पा. आणि म्हणून चला म्हणे माझ्या बरोबर. आणि त्याने पण ते दगड टाकला, दगड टाकल्याबरोबर तरला. सगळे राक्षस उड्या मारायला लागले, लंकेत आले. म्हणे आता काही घाबरायचं कारण नाही, विजय आपला 100% आहेच. तर रावणाच्या हाताने सुद्धा दगड तरतात. आणि मग रात्रीचे शय्येवर गेल्यानंतर एकांतामध्ये मंदोदरीने विचारलं, प्रभू मला खरं सांगा, तुमच्या हाताने दगड तरली हे मी ऐकलं, पण मला हेही श्रुत आहे, शास्त्र असं सांगतंय की राम नामाने दगड तरतात, मग तुम्ही कुणाचं नाव घेतलं? म्हणे मंदोदरी, फक्त तुला सांगतो, कुठेच बोलू नको, हे गुह्य जगात कुठेच तू उघड करू नको, तुला सांगतो मंदोदरी, मी राम नामाने दगड टाकला आणि तो तरला.
विठ्ठल आता आपण वास्तू आणि वस्तू इथे आहोत पहा. जेव्हा वास्तू नावाच्या राक्षसाचा विजय प्राप्त झाल्यानंतर मग त्याने भगवंताला सांगितलं की प्रथमतः माझी राहायची सोय करा. मग भगवंताने सांगितलं की ज्या ठिकाणी नवीन घर बांधण्याचं काम चालू आहे तुम्ही तिथे जाऊन राहायचं. मी नेहमी सांगतो की एकदा मी घराचा मुहूर्त केला तर वास्तू नावाचा राक्षस तिथे येऊन राहतो. मग जोपर्यंत तुमचं घर पूर्ण होत नाही, वर्ष लागोत, 2 वर्ष लागोत, 5 वर्ष लागोत, तोपर्यंत त्याची मजा आहे. त्या ठिकाणी तिथे मजा करतो तो. आता हा बंगला तयार झाला, आता इथे त्याला घामच फुटला. त्याचं नाव काय? राक्षस. राक्षसाला असा बंगला नाही आवडत. एकदा बंगल्याला प्लास्टर झालं, एकदा त्या ग्रिल मारल्या, त्या काचा लावल्या, लादी मारली आणि कलर केला की तो वास त्याला सहन होत नाही. कुणाला? वास्तू नावाच्या राक्षसाला. हे असं भव्य दिव्य ही शोभाने आवडत त्याला. त्याला घाण पाहिजे, कचरा पाहिजे. ज्या घराला लादीच मारली नाही, कलरच लावला नाही, दरवाजे लावले नाही, तिथे त्याला मजा वाटते. अद्याप 5 वर्ष जरी या मालकाने काही नाही केलं तरी मी ते सुखाने राहीन. लक्षात का? आणि म्हणून आता आज तो या घरातून निघून गेला, कारण त्याची काय केलेले? शांती केलेली. आपण पाहतो कधी कधी सकाळी बाहेर गेलो तर एका पात्रावलीवर काहीतरी घास असतो, मुटका असतो, त्याच्यावर आबीर गुलाल, अजून त्याच्यावर मिरच्या, आणखी काही लिंबू, नारळ, वेगवेगळं नाही का, म्हणजे उतारा. तसा या ठिकाणी वास्तुशांती म्हणजे आता आम्ही त्या राक्षसाला काय केलेलं आहे? उतारा केलेला आहे. आणि उतारा केल्यामुळं तो राक्षस या घरातून निघून गेला. एक. आणि दुसरी गोष्ट की राक्षस निघून गेल्यामुळं इथे आम्ही काय केलेले? सत्यनारायणाची महापूजा केलेली आहे. म्हणजे इथे भगवंताचा वास आता या ठिकाणी आजपासून झालेला आहे. आजपासून भगवंताचा वास आहे. त्याचप्रमाणे आमचा सुद्धा वास म्हणजे ज्या व्यक्तीने हे घर उभं केलेलं आहे, बंगला बांधलेला आहे, ती व्यक्ती आजपासून आपल्या कुटुंबासह या घरामध्ये वास करणार आहे, नाही का. आणि म्हणून तुकोबारा सांगतात, देव घरा देव सन्माने पूजिला. तर देव या ठिकाणी आपल्या घरामध्ये आपण देवाला घेऊनच प्रवेश केलेले महाराज. आपल्या हातामध्ये आरती असेल, भगवान विष्णूची मूर्ती असेल, गणपतीची मूर्ती असेल, पांडुरंगरायाची मूर्ती असेल, आणि या देवांना घेऊनच आपण या घरामध्ये काय केलेलं आहे? प्रवेश केलेला आहे. आणि तो प्रवेश केल्यानंतर तुकोबा सांगतात बरं का, आता पाविजेल घरा या दातारा संगती. म्हणजे या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला जो जगाचा दानशूर दाता भगवान पांडुरंगराय आहे
त्यांच्या संगतीने आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्यांची संगती नसेल, ते आपल्याला जोडीला नसतील तर आपल्याला प्रवेश करता येणार नाही. आणि एकदा त्यांच्या संगतीने आम्ही या घरामध्ये प्रवेश केला की येथूनही तेच वरी आता नाही सत्ता दुजियाची. म्हणजे दुजी म्हणजे कोण, तर वास्तुपुरुष. किंवा आपण जर अध्यात्माकडे वळलो तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे जे षड्विकार आहेत यांची सत्ता नष्ट झाली केव्हा, जेव्हा या घरामध्ये देवाने प्रवेश केला. आठवलं. आता आपण पाहूया गोड. गोड गोड याचा अर्थ असा आहे का, तर ज्या व्यक्तीने ती जागा खरेदी केली ना महाराज, तर काही वर्षापासून तो स्वप्न पाहत होता. माणसं स्वप्न पाहतो. स्वप्नाचे प्रकार शेवटी सांगतो मी. स्वप्नाचे पण 3 प्रकार. तर माझं स्वप्न आहे म्हणजे ते झोपताना पडतं ते नाही बरं का. असं एक स्वप्न असतंय. माझं स्वप्न कुठे जागा मिळाली ना तर अगदी भव्य दिव्य बंगला बांधायचा विचार आहे. पण माझं स्वप्न बरं का, हे स्वप्न आम्ही कुणाला सांगतो, माणसांना हो, मित्राला, इतर कोणी जोडीदार असतील त्यांना. पण त्यांना मला न सांगता हे स्वप्न तुम्ही देवाला सांगा बरं का. आता या घराचा जो मालक आहे बरं का, जेव्हा जागा खरेदी करण्याची वेळ आली ना, त्याच्याकडे किती पैसे होते जागा खरेदी करण्या इतके. पण हिंमत तो बडी चीज आहे. पण त्याने ठरवलं जागा तर घेऊन ठेवूया, 10 वर्ष जाऊ दे ना. घर बांधायला 10 वर्षे विलंब लागला तरी चालेल, पण जागा खरेदी करून घेऊया. कारण जागा मिळत नाही, सध्या जागा मिळत नाही. निवृत्ती महाराज देशमुख सांगतात की सोनं खरेदी करता येईल पण जमीन खरेदी करता येणार नाही आणखी 10 वर्षात. आणि जवळजवळ तशीच गोष्ट झालेली आहे. सगळं काही खरेदी करता येईल पण जमीन खरेदी करता येणार नाही. आता ज्यांच्याकडे थोडीफार जमीन आहे ते विकणारच नाही. आता शेतकरी हा शहाणा झालेला आहे. आता जे शेतकरी आहेत ना बाबा, म्हणजे ज्यांच्या नावावर आता 7/12 आहे ना, तो जमीन विकणार नाही. तो नाही विकणार. जी विकली ती विकली, किंमत नव्हती म्हणून विकली. जमिनीची किंमत आम्हाला कळली नाही म्हणून जमीन विकली गेली. आता जमिनीला किंमत आली, आता शेतकरी शहाणा झाला, आता जमीन विकली जाणार नाही. आणि म्हणून जेव्हा या घरासाठी जमिनीचं खरेदी झालं त्याच दिवशी दोघं उभयता बसली. गोड, किती गोड, किती आनंद. जागा तर मिळाली नाही का. 4 वर्षे गेली, थोडीफार पुंजी जमा झाली. आणि पुंजी जमा झाल्यानंतर त्या घराचा मुहूर्त केला. मुहूर्त केल्यानंतर मग पुन्हा दोघं गोडे गोड. आणि वास्तू तयार झाली, वस्तू तयार झाली, बंगला तयार झाला. आता अवघेची गोड. आता कसं गोड आहे हे, अवघं गोड आहे. आणि गोड ज्याला म्हणतात त्या गोडीची चवी सांगता येत नाही महाराज. चवी सांगता येत नाही बरं का. तू खूप सुंदर सांगतो. देवतिली आला आला, देवतिली आला आला, देवतिली आला आला, देवतिली आला. गोड 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 जीव सांगतात देव केळी आला बरं का. केळी येणे म्हणजे मला वाटतंय या जीवाशी त्याचा संपर्क होणे.
देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. म्हणजे देव जेव्हा तिळामध्ये येईल तिळी तेव्हा काय होईल? गोडे गोड जीव झाला. जीव गोड झाला. जीव कसा झाला? गोड झाला. पहा. आणि त्याचं कारण हेच आहे, तुकोबा सांगतात ना, तिला एवढे बांधून घर आणि आ तर आहे विश्वंभर. विश्वंभर काय तुकोबा आहे? म्हणजे विश्व संपूर्ण विश्व 10 खंड अगदी समुद्रासहित ज्याच्यामध्ये सामावले, नुसती पृथ्वीच नाही, विश्वंभर संपूर्ण विश्व ज्याच्या सामावलेलं आहे त्याने तिला एवढं घर बांधलं. किती घर? तिला एवढं घर. आणि तिला एवढ्या घराला हजारो दरवाजे. आता आमच्या घराला किती दरवाजे? एकच दरवाजा. पण त्या तिला एवढ्या घराला हजारो दरवाजे होते असं तुकोबारायांचं मत आहे. आणि त्या घरामध्ये विश्वंभराचा पांडुरंग रायाचा परमेश्वराचा वास आहे बरं का. आणि त्या घरामध्ये काय आनंद असेल नाही का. तिला एवढे बांधून घर आ तर आहे विश्वंभर. पहा म्हणजे थोडक्यात की लहान हो अगर मोठा हो, पण भगवंताला सुद्धा अन्न वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टीची गरज भगवंताला भासली. 3 गोष्टीची गरज पशुपक्ष्यांना भासते. 3 गोष्टीची गरज मानवाला सुद्धा भासते. गरज आहे अन्न वस्त्र आणि निवारा. काहींना नाही. पशुपक्ष्यांना 2च गोष्टींची गरज आहे, अन्न आणि निवारा. खायला पाहिजे, राहायला पाहिजे. आम्हाला खायला पाहिजे, राहायला पाहिजे आणि वस्त्र म्हणजे शरीरावर वस्त्र सुद्धा पाहिजे. आणि शिवाय जी घरं बांधायची ती आपल्याला बांधायची आहे नाही का. आता बाकीच्या इतर पशुपक्ष्यांची जी घरं आहेत, उंदराचं घर आहे, काही खर्च आहे का महाराज? ना लादी, ना खिडक्या, ना दरवाजा, काहीच नाही. फक्त एक बिल पाडलं आणि ते सगळं म्हणजे स्वतःच्या हिमतीने ते घर बांधतात. आता पक्षी सुद्धा आहेत, झाडावर घरकं बांधतात. सुगरणीचा खोपामध्ये खोपा सुगरणीचा. इतकं सुंदर ती घर बांधते. मी तर कितीक वेळा त्याचं निरीक्षण केलं की त्या घरामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा पडत नाही. आम्ही जरी घरं बांधली तरी पण म्हणतात पाझरायला लागला पत्रा. आमच्या घराचा पत्रा पाझरायला लागला तर सुगरणीच्या घरामध्ये एक पाण्याचा थेंब सुद्धा आला नाही. बरं, तिची राहण्याची व्यवस्था जर पाहिली ना तर खालून दरवाजा आहे महाराज, खालून अशी येते ती आणि मग अशी राहते. दरवाजा कसा आहे? असं वर जाऊन पुन्हा खालीन पुन्हा असं वर. तिथे घर आहे तिथं. आणि त्या घरात इतकी सुखाने नांदते ना तर तिला कधीच काही किती वारा येऊ द्या ना, तुमचे किती पत्रे उडू द्या, चक्री वादळ जरी आलं, तो सुगरणीचा खोपा ना महाराज तुम्ही जरी खेचण्याचा प्रयत्न केला तरी तुटणार नाही. इतका तो मजबूत आहे. चक्री वादळाला तर दादच देणार नाही. त्यांना कधीच भीती नाही. इतकी सुखाने राहतात. पाहतात त्याचे पत्रे उडले म्हणे. कोणती चिमणी ती पाहते त्याचे पत्रे उडले. आता आमच्याकडे तर 2-4 आदिवासींची ती मागच्या घरं पडली, विटांची घरं पडली महाराज, कोसळून पडली. वादळच तसं होतं. असो, पण पक्षाला काही धोका नाही, जनावरांना सुद्धा काही नाही. पशु त्यांना कधीच तो विचार नाही आहे. फक्त तो विचार आपल्या ठिकाणी आहे. आणि म्हणून गोडे गोड आणि अवघेची गोड या 3 गोष्टी या प्रस्तुत समोरच्या जी व्यक्ती ज्याने हे घर बांधलेलं आहे त्याच्या ठिकाणी आता अवघेची गोड झालेला आहे. ही एक जमेची बाजू. दुसरी बाजू आपण पाहिली तर या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यात जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्यासारखं गोड कुणाचंच नाही. काय गोड आहे या भूमीत, महाराष्ट्र भूमीत जन्माला येणं अतिशय गोड आहे बरं का. मग तो माणूस म्हणून जन्माला आला पण व्यसनी बनला तर त्याचा काही उपयोग नाही बरं का. संस्कारहीन न होता संस्कारक्षम बनलो पाहिजे आपण.
आपुलिया हिता असे जगता माता पिता जया तुकोबारा सांगतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अरे देवाला हरिक वाटावा असं आपण काहीतरी कर्तव्य केलं पाहिजे. आणि ती संधी जवानांना आहे बरं का, तरुणांना आहे. आता आमच्यासारखं तर ती म्हणजे संधी गेली महाराज, तुमचीही गेली संधी, माझीही गेली. आणि माझ्या वयाचे जे असतील ना 50 ज्याने ओलांडले त्याची संधी गेली. कोणती? कुळी कन्या पुत्र. आपल्या कुळात म्हणजे पवित्र संतान जन्माला यावं ही संधी आम्ही दवडली. पण आजचे जे तरुण आहेत त्यांना ही संधी आहे, त्यांनी ती संधी दवडली नाही. दिसलं का? त्यांनी ती संधी दवडली नाही तर या विश्वात सौख्य नांदल्याशिवाय राहणार नाही. आपली मुलं सुसंस्कृत करा. भरपूर शिकवण्यापेक्षा, अमेरिकेला पाठवण्यापेक्षा त्यांच्यावर सुंदर संस्कार करा की जेणेकरून तो आपल्या आईबापाला सांभाळील. एवढंच नाही आहे तर आजची आता ते निवृत्ती महाराजांचा तो अधिकार आहे. फार अवस्था कठीण आहे महाराज. मोबाईलने जग वाहवलं. मोबाईलची अवस्था फार कठीण आहे. मोबाईलच्या संगतीनं आज जर आपण पाहिलं तर मालकरी मुलीसुद्धा लक्षात का फार अवस्था कठीण आहे. मला माझा तो विषय नाही, पण फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की मुलांवर संस्कार, योग्य संस्कार घडवा. आपला जन्म जो आहे तो जन्म फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, भोग भोगण्यासाठी नाही. म्हणून आपली मुलं मालकरी पाहिजेत नाही का, आपल्या मुलांना हरिपाठ आला पाहिजे, आपली मुलं कीर्तनाला गेली पाहिजेत. आता पहा ना, इथे पहा, पण काही कीर्तनकार सांगतात की म्हणे सप्ताह तरुणांच्या हातात द्या. तरुणांच्या हातात दिल्यानंतर सुद्धा पण ते तरुण तरी तसं पाहिजे ना, नाही का. आता काही ठिकाणी तर तसंच झालं महाराज. त्या सप्त्याचा अध्यक्ष, सेक्रेटरी, सगळी मंडळी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दिंडीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी सुद्धा बिना मालकरी आहे. दिंडी पंढरपूरला चालली, दिंडी आळंदीला चालली, पण दिंडीचा अध्यक्ष मालकरी नाही, दिंडीचा सेक्रेटरी हिसाब तपासणी तो मालकरी नाही. त्या दिंडीत गर्दी आहे. गर्दी कुठे? तिथे. कारण त्या दिंडीला काय नाही, नियमावली नाही, म्हणजे ती सुसंस्कृत नाही. संस्कार पाहिजे, समाजावर संस्कार घडले पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता ही जी वास्तू तयार झालेली आहे बरं का, तर त्या वास्तूचा आपण विचार केला तर आम्ही महाराष्ट्र देशात, या महाराष्ट्र राज्यात जन्माला आलो हे गोड आहे. सद्गुरूला शरण गेलो हे गोडे गोड. संतांना शरण गेलो, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली, एवढ्याने थांबणार नाही बरं का. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपलं कुळही पवित्र पाहिजे. मग आजपासून सुरुवात करा ना. मला काय म्हणायचंय, एखाद्याचा वडील दारू पिऊन मेला असेल, मरू दे ना, पण तुम्ही तर सुधारा. तुम्ही सुधारा, तुमची मुलं सुधरवा. तुमच्या मुलांना सांगा माझा बाप कसा मेला. आता मी तसा मरणार नाही आणि तुम्ही सुद्धा. लक्षात का? एवढं केलं ना महाराज, सप्त्याची गरज नाही, दिंडीची गरज नाही, कीर्तनाची गरज नाही, उपदेश करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. मी नेहमी सांगतो प्रत्येकाने आपलं कुटुंब सुधारायचं. आपली बायको, आपली मुलं, आपलं घरदार, आपले आईबाप सगळ्यांवर योग्य संस्कार करा आणि निश्चित आनंद आपल्याला भोगता आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सद्गुरूला शरण जा, गोडे गोड होईल. आणि सद्गुरूला शरण जाऊन आत्मस्वरूपाची ओळख करून घ्या, मग अवघेची गोड होईल. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुकोबाई
तुकोबराया अनुभवातून सांगतात, अवघेची गोड झाले, अवघेची गोड झाले, पण गोड का झालं? मागील ये भरी आले. मागच्या जन्माचा हेत होता मला. ज्या व्यक्तीने ही वास्तू उभी केलेली आहे ना, मागच्या जन्मात त्यांची इच्छा होती असाच बंगला बांधायचा. म्हणून मी विचारलं, उत्पन्न काय? प्रस्तुत मालकाला उत्पन्न काय? उत्पन्न विचारल्यानंतर असं वाटलं की एवढी वास्तू, इतकी सुंदर वास्तू, भव्य दिव्य कशी उभी झाली? त्याचं कारण हे आहे, मागील ये भरी आले. मागच्या जन्मामध्ये त्यांची इच्छा होती लोकांचा बंगले पाहून असाच बंगला बांधीन. काय इच्छा होती? असाच बंगला बांधीन. म्हणून या जन्मामध्ये त्यांचा तो हेत पूर्ण झालेला आहे. हेत पूर्ण झालेलं आहे. मागील ये भरी आले म्हणजे मागचं जे संचित क्रियमान आणि प्रारब्ध, बरं का. आता सध्या आम्ही जे खातो ना महाराज, ते मागच्या जन्माचं जे प्रारब्ध आहे, बरं का. थोडक्यात की क्रियमान म्हणजे आम्ही जे कर्म करू ते कर्म संचितात जमा होतात आणि संचितात जमा झाले की मग जेव्हा कालांतराने ते पुन्हा प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगायला येतात. म्हणून जन्म घ्यावा लागतो. जन्म आम्हाला म्हणून घ्यावा लागतो. आणि त्याच्यासाठी अनेक उदाहरणं आहेत. धृतराष्ट्राचं उदाहरण आहे, भीष्माचार्यांचं उदाहरण आहे की भीष्माचार्य सुद्धा जेव्हा शरपंजरी पडले आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं की हे देवा, मी तर नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, भीष्म प्रतिज्ञा मी केली, अरे बापाच्या सुखासाठी मी अजन्म ब्रह्मचारी राहिलो. हे सोपं नाही. बापाच्या सुखासाठी, विषय सुखासाठी मी अजन्म ब्रह्मचारी राहीन अशी प्रतिज्ञा ज्यांनी केली, त्या भीष्माचार्यांना 6 महिने शराच्या म्हणजे बाणांच्या टोकावर का पडून राहावं लागलं. मग भगवंताने सांगितलं, हे माझ्या मुखाने सांगून नाही चालणार, तुम्ही जरा डोळे मिटा, ध्यान करा. जेव्हा ध्यान केल्यानंतर ते एक पारधी होते 50 जन्मापूर्वी. भीष्माचार्य कोण होते? एक पारधी होते. आणि ते जेव्हा शिकार करायला निघाले
शिकार करायला गेले असताना रस्त्यामध्ये एक सरडा होता. सरडा तर बाणाच्या टोकाने तो सरडा असा उचलला आणि गंमत म्हणून, आता ते पूर्वीचं राहिलं नाही महाराज, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हाच सांगतो, काठीला पुढे सूत बांधायचं, त्याला एक फास करायचा, छोटा फास, आणि सरडा जर असेल ना त्याच्या तोंडाकडे तो फास न्यायचा आणि त्याने तोंडात घातला की उचलायचा की लागला तो उड्या मारायला सरडा. मग त्याची गंमत करायची. पूर्वी फार पोरं सरडा पकडायला जायचे. तर हे भीष्माचार्य ते पारध्याच्या वंशात होते आणि म्हणून त्या बाणाने तो सरडा उचलला आणि गंमत म्हणून फेकला. तो बोरीच्या झाडावर जाऊन पडला. बरं, तो मी नेहमी सांगतो, तो सरडा की सध्याचा सरडा आहे ही कल्पना करू नका, माणसा इतका तरी असेल तो सरडा. आणि तो सरडा महाराज 6 महिने त्या बोरीच्या काट्यावर पडून होता. तुम्ही म्हणाल लगेच का नाही मेला, तर तेव्हा हस्तिमय प्राण होता. तेव्हाचा प्राण कसा होता? अस्तिमय प्राण होता. तेव्हाची झाडं बोलायची, पक्षी बोलायचे, पशु बोलायचे. एवढंच नाही तर दगड सुद्धा माणसाची बोलायचे त्या काळामध्ये महाराज, बरं का. आणि मग तो सरडा तिथे 6 महिने अतिशय त्याला वेदना झाल्या. 6 महिन्यानंतर मेला. हे कोणी पाहिलं? राजा भीष्माचार्याने पाहिलं की मला हा भोग का आला, म्हणजे 50 जन्मानंतर राजाला तो भोग आला. तोच भोग धृतराष्ट्राने सुद्धा जेव्हा युद्ध संपल्यानंतर देवाला बोलावलं, विचारलं, देवा अरे एकाच जन्मामध्ये माझी 100 पोरं मेल्याचं दुःख मला भोगावं लागलं, त्याचं कारण काय? मग त्याने सांगितलं, तुम्ही डोळे मिटा, जरा पाठीमागे जा. तोही 50 जन्म पाठीमागे गेला. तेव्हा लक्षात आलं की तो पारद करायला गेला असताना एक मोठं झाड होतं, ती ढोली होती. त्या ढोलीमध्ये पक्ष्यांची 100 पिल्लं होती. 100 पिल्लं होती आणि वर पक्षी बसलेले होते. याने काय केलं, ते ढोलीचा जो खाली दरवाजा होता त्याच्यात पालापाचोला टाकला आणि पेटून दिला खालून. आता ती लहान लहान पक्ष्याची 100 पिल्लं होती महाराज, तेथेच होरपळून मेली. आणि म्हणून 50 जन्मानंतर धृतराष्ट्राला आपली 100 पोरं आपल्या डोळ्यासमोर मृत्युमुखी पडल्याचं दुःख भोगावं लागलं. याला म्हणतात प्रारब्ध. आणि त्याच्यासाठी ते भोगण्यासाठी त्याला 50 जन्म घ्यावं लागली आणि 100च्या 100 पोरं एकट्यानेच मारली. भीमाने, एकट्या भीमाने धृतराष्ट्राची किती पोरं मारली? 100च्या 100 पोरं मारली. म्हणून तुकोबा सांगता, मागील ये भरी आले. ही जी वास्तू उभी राहिली, आज जो आमच्याकडे पैसा आहे, आज आपण पाहतो काही माणसं फार वेगळ्या ढंगामध्ये आहेत, कशी वागतात, खोटे बोलतात, चोऱ्या माऱ्या करतात. पण त्यांच्या घरासमोर ती कोटीची गाडी आहे महाराज, त्याचा बंगला पहा, त्यांच्या घरातली जी व्यवस्था आहे ती पहा. ती व्यवस्था पाहिल्यानंतर असं वाटतंय की भगवान के दरबार में अंधेरा है. भगवंताचा जो दरबार आहे त्या दरबारात काय आहे? काळोख आहे, काळोख. पण अंधेरा देर है मगर अंधेरा नाही. वेळ लागेल. जे मालकरी आहेत ना, जे सत्याने वागतात ना, त्यांना कस आहे महाराज, त्यांना कसोटी लावलेले आहे. आणि म्हणून जगत श्रीमंत होणार नाहीत. कारण तुकोबा सांगतात, अंगे वारोबार करून ठेवी. म्हणजे भगवंत सांगतात की मला जर वाटलं की या साधकाला, या भक्ताला मजप्रत आणावं, मज स्वरूप करावं, देवस्वरूप करावं, तर त्याच्यासाठी त्याला आधी काय करतात? अंगे वारोबार करून ठेवी. त्याची परिस्थिती नाजूक करून टाकतात. एक दुसरी गोष्ट, परिस्थिती नाजूक करायची, त्याची बायको मारायची, मुलं मारायची, प्रपंचाची वाताहत करायची. तुकोबारायांची तर अतिशय वाताहतच झाली. पण जशी वाताहत झाली, तुकोबारायांचा आनंद वाढत गेला. बरेच झाले. जेव्हा निघाले दिवाला निघालं, घरातून सावकाराने आखलून दिलं, तुकोबांना आनंद झाला. बाई मेली, बरी झाली. आई मेली, नाही का, म्हणजे जशी जशी माणसं मरत गेली, तुकोबांना आनंद
झाला. आणि तो का आनंद झाला तर तुकोबाला हे माहीत होतं की देवाने मला या मायेपासून सोडवलं आणि आता तुझं माझं राज्य नाही दुसऱ्याचे. आता देवा तू आणि मी आपण दोघेच. काय आनंद असेल त्या आनंदाला काही पारावार नाहीच. आणि म्हणून मागील ये भरी आले. आता आम्ही जे पाहतो ना, जे वैभव पाहतो ना कोणाचंही, त्याचं कारण आहे मागचं प्रारब्ध. मागचं प्रारब्ध बरं का. तपांती राज्यांती नाही. आता जे राजे झालेत ना, आता जे आमदार खासदार आहेत ना, तर त्याचं कारण काय तर मागच्या जन्मात त्यांनी तप केलेले आहे, अतिशय तप केलेले आहे. आणि तपाच्या सामर्थ्याने ते आज कोण आहेत, आमदार खासदार आहेत, मंत्री आहेत, महोदय वगैरे सगळं काही जी पदं त्यांना प्राप्त आहेत ती मागच्या तपाने. तपांती राज्य प्राप्त झालेले. राज्यार्थी राज्यांनी आपल्याला बोलायचंच नाही पुढे काय होईल, कारण त्या खुर्चीचीच करामत अशी आहे महाराज. त्या खुर्चीत माणूस बसला की तो आधी ठरवतो ना, एकदा मला सरपंच करून पहा, मी असा गाव चालवीन ना असा गाव चालवीन. पण एकदा त्या खुर्चीवर तो बसला तर ती खुर्ची नवीन नाही. मी तर सांगतो महाराज की सरपंच एखादा जर नवीन झाला तर जुनी खुर्ची त्याने काढून टाकायची, नवीन खुर्ची खरेदी करायची. ती 50 रुपयाची का असेल ना, प्लास्टिकच्या असू दे, त्या आधी 5,000च्या असू दे, ती बाजूला करा. त्या खुर्चीच्या अंगात तो गुण आहे. त्या खुर्चीने जर सरपंच बसलं तर त्या खुर्चीवर लिहिलं असेल सरपंचच आहे. सरपंच 25 झाले, खुर्ची 30 आहे. आणि म्हणून ते खुर्चीच त्याला संस्कारहीन बनवते आणि तसं वाढायला लावते. आणि म्हणून मागील ये भरी आले तुकोबाला सांगतो. हे सगळं आम्ही कमवतो ना, हे सगळं आम्ही वैभव पाहतो ना, त्या वैभवाचं कारण आहे मागील हे भरी आले. हे सगळं मागचं प्रारब्ध रूपाने आता आपण भोगतो आणि आता जे कर्म करतो ते कर्म भोगण्यासाठी आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागला. तुकोबारायांचं तसं नाही. तुकोबांचा जो आनंद आहे, तुकोबारायांचं जो जे गोड आहे ते वेगळं आहे. तुकोबारायांनी सांगितलं की मागील ये भरी आले. तर तुकोबाराला काय नाही, किती सुंदर तुकोबाने त्यांच्या आयुष्यात काय बंगला बांधला हो नाही का. मला काय सांगते की गुळवे घराणं त्यावेळेला सांगतात असं आपण ऐकून आहोत की 3,000 एकर जमिनीत नुसता ऊस होता. 3,000 एकर जमिनीत नुसता ऊस होता. आणि जमीन किती असेल त्या गुळवे घराण्याची. आणि त्या गुळवे घराण्याने तुकोबारायांना आपली मुलगी दिली चौकीवर. चौकीवर दिली महाराज. म्हणजे तुकोबा किती श्रीमंत असते, तुकोबाराया किती श्रीमंत असते. पण वाताच झाली. मला काय सांगायचंय, वाताच झाली. मग त्या पारड्या खरेदी केल्या. पारड्या तर पूर्वीचा काळ होता, आता तसं नाही. आता भाकरी म्हस सुद्धा 50,000. भाकरी म्हस 50,000. पूर्वी म्हणजे पारडी घ्यायची 200 रुपयाला आणि ती विकायची 2,000. म्हणजे त्याचा हिसाब तुम्ही करा, नफा किती. म्हणजे 200 रुपयावर 1,800 रुपये नफा पारड्या खरेदी करून विकल्यानंतर. असा तो पूर्वीचा काळ होता. तिथे पण तुकोबांना यश आलं नाही. मग जिजाबाई माहेरी गेल्या, तिकडचे पैसे आणले आणि सांगितलं की आता मिरचीचा धंदा करा. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मिरचीच्या व्यापारामध्ये रुपया मिळत होता. 5,000ची मिरची खरेदी केली तर 10,000 एकूण उत्पन्न मिळायचं. आणि म्हणून मिरची खरेदी केली. मी नेहमी सांगतो की पार अगदी कोकणातून अगदी पालघरपर्यंत तुकोबारा बैलगाडीवर मिरच्या विकायला जायचे. पण आता पुढे सांगत नाही त्याच्या सुद्धा त्यांना यश आलं नाही. तरी तुकोबा म्हणतात मागील ये भरी आले. काय घडलं असेल त्यांचं, काय घडलं असेल तुकोबारायांचं, काय घडलं असेल तुकोबारा दुसऱ्या करण्याचं. ताय झाला पांडुरंग, ताय झाला पांडुरंग, ताय झाला पांडुरंग.
साये घरी आले. काय घरी आलं? साये झाला पांडुरंग. दिला अभ्यंतरी सल्ला. हे महत्वाचं आहे, ही अंडरलाईन आहे. तुम्हाला सांगतात की मला मागील घरी आलं म्हणजे मला पांडुरंग सहाय्य झाला. आणि पांडुरंग सहाय्य नुसता झाला नाही तर तिला अभ्यंतरी म्हणजे माझ्या शरीरात पांडुरंगरायाने प्रवेश केला महाराज. आणि एकदा शरीरात प्रवेश केला की मग किंबहुना किरीटी जो पाविजेल आपल्या मिठी आत्मयाची या भेटी जीवाशी होत्या. सर्वात महत्वाचा हा विषय आहे बरं का. आत्मा आणि जीव दोघे एकाच वेळेला या शरीरामध्ये दोघांनी एकदाच प्रवेश केलेला आहे. पण ज्या अविद्या माया म्हणतात त्या अविद्या मायेच्या पडद्यामुळे जीवाची आणि आत्म्याची ताटातूट झाली. जीव हा अधोमुख आहे आणि आत्मा हा ऊर्ध्वमुख आहे. त्याचे पुढे जाऊन सांगतो आपण हा अधोमुख आहे आणि प्राण हा ऊर्ध्वमुख आहे. प्राण आणि आपण यांची मेळ घालायचा आहे, दोघे एकरूप करायचे आहे. आणि एकरूप केल्यानंतर प्राणाने आपणाला वर खेचायचं. त्याचप्रमाणे जो अधोमुख जीव आहे, ऊर्ध्वमुख प्राण आत्मा आहे, मधला जो अविद्ये मायेचा पडदा आहे तो पडदा बाजूला झाला की जीव आणि आत्मा दोघे एकत्र येतील. जीव आणि आत्मा दोघे एकत्र आले की जीवावर आत्म्याचे संस्कार होतील आणि निर्गुण निराकार ब्रह्माची ओळख त्या जीवाला होईल. आणि जीव जन्म मृत्यूच्या रहाटीतून चुकल्याशिवाय राहणार नाही. सहाय्य झाला तुकोबा सांगतात तोच आनंद तुकोबरायला. तीच गोड गोड म्हणजे जे तुकोबरायांच्या जीवनातलं तेच गोड आहे. सहाय्य झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संयोग. आणि पण अनेक उदाहरणं आपण जर पाहिली नाही का. अर्जुनाच्या रथी कृष्ण सारथी नाही का. म्हणजे अर्जुनाचं रथ भगवंताने हाकलं. तो विश्वचालक जी शक्ती ते रथ हाकलं याचं कारण काय? सहाय्य झाला पांडुरंग. एकदा उद्धवाला सुद्धा वाटलं होतं की देव अर्जुनावर एवढं प्रेम का करतात, एवढं प्रेम का करतात अर्जुनावर. म्हणून एकदा उद्धवाला सांगितलं उद्धवा चला आपण जरा अर्जुनाला भेटायला जाऊ. अर्जुन झोपले होते दुपारी. त्याचे केस खाली डोबले होते, पलंगावरून केस जमिनीवर पडले होते. अर्जुन झोपलेला होता. उद्धवाला घेऊन भगवान श्रीकृष्ण गेले आणि उद्धवाला सांगितलं थांबले झोपले. झोप मोड करायची, झोप मोड करायची नाही म्हणून थांबले. तर उद्धवाला कृष्ण 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 असा आवाज यायला लागला. तो जरा भ्रमिष्ठ झाला. आवाज कुठून येतो, आवाज कुठून येतो. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की जे त्याचे जे केस जमिनीवर पडले होते ते जमिनीतून पडलेले ते केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. अर्जुनाचे जे केस आहे ते म्हणजे निर्जीव केस, जड केस, ते कृष्ण कृष्ण म्हणत होते. तेव्हा उद्धवाने देवाला सांगितलं देवा बस. माझी एवढी शंका होती की तुम्ही अर्जुनावरच प्रेम का करता, अर्जुनाचे घोडे धुता, अर्जुनाचा कामधंदा करता. तर त्याचं कारण मला आज कळलं. आणखी पुढे सांगतो उत्तराखंडाकडे जन्माला आलेले कबीर महाराज त्यांनी जनाबाईची कीर्ती ऐकली. महाराष्ट्रामध्ये म्हणे असे श्री जन्माला आलेले संत जनाबाई की देव तिच्या बरोबर जेवतो, देव तिचं काम धंदा करतो, शेणी वेचतो, कपडे धुतो. एवढंच नाही तर जनाबाईला आंघोळ सुद्धा घालतो. हे जेव्हा कबीरांना कळलं उत्तर भारतामध्ये तेव्हा कबीर महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रात आले आणि नामदेव राहणार भेटले. म्हणे मी असं ऐकतो की तुमची एक शिष्या संत जनाबाई हो म्हणे आहेत ना, कुठे आहेत त्या? म्हणे त्या शेणी वेचायला गेल्या. म्हणे तुम्ही बसा. काय सांगितलं नामदेव महाराजांनी? कबीरजी फार लांबून आला, थकला असं, बसा मी तिला बोलावून आणतो. नाही नाही म्हणजे तिला बोलावून नका आणू, म्हणजे माझ्यासाठी तुम्हाला त्रास नको आणि तिलाही त्रास नको. आपण तिथे जाऊन भेटू जिथे असेल तिथे. म्हणजे काय वाटलं असेल कबीरांना जनाबाईच्या बाबतीत की माझ्यासाठी तिला बोलावून नका आणू आणि माझ्यासाठी तुम्ही जाऊ नका.
आपणच तिथे जाऊ. जेव्हा ते शेतावर गेले ना, तर एका बाईबरोबर अगदी कंबरपासून पदर कमरेला खुसून आणि भांडत होती. त्या बाईबरोबर भांडत होती. ती बाई काय करायची? हिच्या गोवऱ्या चोरायची. आता जेव्हाही तिथे गेले ना, तर कबीर तर पाहतच आहे, काय बाईची जात नाही, काय भांडतात, कशासाठी भांडतात. तर नामदेव महाराज म्हटले ते शेणाच्या गोवऱ्या आहेत ना, त्या गोवऱ्यांवरून भानगड झालेली आहे. आणि ती जी भांडते ना, जिच्यासाठी तुम्ही आलात ना नाव ऐकून, तीच ते संत जणी. मग ती जरा भांडण थांबवलं नामदेव महाराजांनी आणि त्या बाईला विचारलं, म्हणे मी या गोऱ्या कधी चोरत नाही, पण ती माझ्यावर आळ घेते, कोण जाणार आहे. मग कबीरजी म्हणाले, मग त्याचा निवाडा कसा होईल. म्हणे निवाडा होईल ना. जनाबाईने सांगितलं की कबीरजी म्हणे तुम्ही एक एक गोवरी हातात घ्या आणि कानाला लावा, जी गोवरी विठ्ठल म्हणेल ती माझी. तर सगळ्या गोवऱ्या विठ्ठलच म्हणत होत्या. कदाचित तिच्या सगळ्या नसतील, पण संगती पंगती देवा सगळे घडेल त्यांची जोडे सर्व सुख. जशी अवस्था भक्त प्रल्हादाच्या वेळेला झाली. भक्त प्रल्हाद म्हणजे त्या प्रल्हादाला म्हणजे काय ते षंडामर्क त्यांच्या गुरुचं नाव, म्हणजे हे षंडामर्क गुरु हिरण्यकश्यप होते. बरं का, हिरण्यकश्यप. पण भक्त प्रल्हादाला शिकवण्यासाठी ठेवून नये. तर प्रल्हादाला ज्याने स्पर्श केला ते सगळेच नारायण नारायण म्हणायला लागले. बरं, तेच नारायण म्हणायला लागले असं नाही, तर षंडामर्क पण तो पण नारायणच म्हणायला लागला. मला फक्त काय संगतीचा गुण दोष नाही बरं का, इथे संगतीचा दोष नाही म्हणायचा. इथे संगतीचा गुण की तो षंडामर्क ऋषी सुद्धा तो पण नारायण नारायण म्हणायला लागला. तसं कदाचित तिच्या अर्ध्या गोवऱ्या असतील, पण त्या गोवऱ्यांमध्ये जनाबाईच्या गोवऱ्या मिळवल्या आणि ह्या गोवऱ्या आणि त्या गोवऱ्या एकरूप झाल्यामुळे तिच्या पण गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागल्या आणि सगळं गमावून ती बसली. काय झालं? संगतीमुळे तिचं सर्वस्व हरण झालं. सगळ्या गौऱ्या या कुणाच्या झाल्या? जनाबाईच्या झाल्या. याचं कारण सहाय्य झाला पांडुरंग त्याचे पुढे आपण गेलो. मला वाटतं सहाय्य या शब्दात बोलायला गेलो तर रात्री जाईल नाही का. सुदाम्या ब्राह्मण दुःखदारी भेटीला मुष्टी पुढे घेऊन ये त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या जेव्हा गेले ना सुदामदेवला वाटत फार मोठी गमत आहे महाराज. त्याचे ते फाटके कपडे देवाने काढून ठेवले, स्वतःचे कपडे घालायला दिले, पितांबर त्याच्या अंगावर टाकला. त्या कपड्यांकडे पितांबराकडे पाहून त्याला वाटायचं काही नाही दिलं तरी चालेल, हे अंगावरचे कपडे जरी असले तरी बस. ठीक आहे. आता काय आपण जर शिवानी बाई असेल ना, हॉस्पिटलला ॲडमिट आहे ती हॉस्पिटलला, मग तिथे ते अंगावर काय असतो तो गाऊन, तिच्या अंगावर त्या हॉस्पिटलचा कपडा असतो गाऊन. आणि जर आपण पाहायला गेलो ना, ती डोळ्यावरच घेते, कारण ती शिववाण असते, गुणवान असते. तिला लाज वाटतं की तो कपडा कुठला आहे, तो हॉस्पिटलचा कपडा येतो. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जर कदाचित तुम्ही पहिल्यांदा आधारवाडी जेलला गेले, आधारवाडी जेलला माणूस किती श्रीमंत असू द्या, तर तिथे गेल्यानंतर ज्यांनी जनार्दन तिथे हा गरीब, हा श्रीमंत, हा शेठ, हा सावकार, हा भेट त्या जेलमध्ये नाही. सगळ्यांचे कपडे सारखे. तिथे मजूर ओळखता येत नाही, कुणी ओळखता येत नाही, राजकारणी ओळखता येत नाही. सगळ्यांचे कपडे. हा भेद तिथे नाही. हा भेद आमच्याकडे आहे नाही का. आता एखादा मोठे महाराज असले तर त्या खुर्चीवर बसायला द्यायचा. बाकी आमच्यासाठी भारतीय बैठक. आता आम्ही ते गेलो होतो धानविलेला कार्यक्रमाला, तर एक व्यक्ती अशीच खुर्चीवर बसली होती. आम्ही म्हणतो या सगळी जरी बसले तरी मला आनंद झाला. सगळे खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसून ऐका, पण कीर्तन ऐका. एक महाराज बसले होते कीर्तन ऐकायला खुर्चीवर. तर आपल्या पट्ट्यात माणूस होता, तो म्हणताला उभं म्हणे. तर मालक
म्हणजे मला पाप लागलं तर चालेल, पण खुर्चीवर बसून काय ऐकू दे. आणखी खुर्ची आणून ठेवू म्हणजे खुर्चीवर बसून त्यांना ऐकू दे, पाप मला लागेल. मालकाने काय सांगितलं, महाराज पाप मला लागेल लागू दे, पण खुर्चीवर बसून का होईना पण ऐकू दे त्यांना. मला हे सांगायचे, असं माणसाचं मन इतकं मोठं पाहिजे, इतकं विशाल अंतःकरण माणसाचं पाहिजे. बसू दे ना. आता मी पिंपलासला गेलो होतो ना, सगळी एकच जनार्दन खाली बसला ना, सातपुरे आपलेच होते. खाली बसलेला एकही माणूस नाही हो, पण 50 फूट लांब का होईना 200 माणसं बसली होती खुर्च्यांवर. मला एवढा आनंद झाला. आणि 200 फूट 500 फूट बसताना पण ऐका, आनंद आहे. माणसाचं मन एवढं मोठं पाहिजे, एवढं विशाल पाहिजे, एवढं सम पाहिजे बरं का. आणि म्हणून तुकोबांचा साई झाला पांडुरंग, गेला अभ्यंतरी संग. तुकोबांना तो आनंद झाला, तुकोबांचं सगळं शरीरच गोड झालं महाराज बरं का. किती गोड झालं ते सांगता सुद्धा येणार नाही महाराज. आणि मग ते सांगतात की माझ्या अंतरात पांडुरंगाने वास केल्यामुळं माझी जी अवस्था झाली ती तिसऱ्या चरणात तुकोबा सांगतात. वाव म्हणजे संपलं निष्फळ. घडी पावसाचे वाव मागे वाहवता ठाव. फार सुंदर कडवं आहे. घडी पावसाचे वाव. आता ही इमारत तयार झाली, अगदी कलर झाला, वास्तुशांती झाली, सत्यनारायणाची पूजा झाली. घडी पावसाचे वाव. आता काही करायचं शिल्लक राहिलं? काहीच शिल्लक राहिलेलं नाही आणि काही करायचं सुद्धा नाही. का तर बंगला बांधला. काय केला? बंगला बांधला. पण महात्मे सांगतात बंगला आम्ही बांधला की बंगल्याने आम्हाला बांधलं. आम्ही बंगला बांधला थडी पावसाचे वाव. बरं का? बंगल्याने आम्हाला बांधलं, मागे वाहवता ठाव. आता आम्हाला तुम्ही बांधलं, बंगल्याने बांधलं, कलर करायचे, चार लाद्या कुठल्या त्यात नवीन बसवायचे आहे नाही का. मग काच कुठली ती लावायची आहे. तू नको माझ्या बरोबर येऊ. मग घरात कोण जाईल? मी इच्छा होती दोघांना जायची, पण तू मालक सांगतो तू थांब, तू घरीच थांब. का? आशानं मनुष्यानं यावं
यावत आश्चर्य शृंखला यया बद्धा पदावती मुक्त तिष्ठती पंगु. हा सुंदर आहे. आशा ना मनुष्यानाम. आशा नावाची एक सुंदर म्हणजे एक भ्रामक कल्पना आहे की त्या कल्पनेमुळं जी बांधलेली आहे ती सैरा सुटली आणि जी मुक्त तिष्ठती पंगुवत, जो मोकळा आहे ना तो बसून तो काहीच करत नाही. पूर्वी बाबा उदाहरण सांगायचे. उंटाला एक पायाला बांधायचं उंटाला आणि उठवायचं असेल तर ते पायाचं सोडल्याशिवाय तो उंट उठत नाही. तर 100 उंट होते महाराज आणि एक दोरीच विसरतो. 99 उंटाला दोऱ्या लावल्या आणि एका उंटाला दोरी लावायची राहिली. पण तो माऊस होता ना, तो हुशार होता. त्याने काय केलं, असं केलं त्या पायाला. त्या उंटाच्या पायाला दोरी नाही बांधली, दोरी नव्हती. मग फक्त असं केलं. उंटाला वाटलं की माझ्या पायाला दोरी नाही. सकाळ उजाडली, पहाट झाली आणि तो आला. 99 उंटांना उठवले. दोरी सोडली काय उठवून राहिला उंट. हा जो होता आता उठवायला वेगळा आला होता आणि बांधायला वेगळा होता. रात्री ज्यांनी बांधला त्यालाच माहित तो 100 कसा बांधलाय. हा उठवायला जो आला त्याला माहीतच नाही त्याला उठवायचं. अरे म्हणे याला तर बांधलंच नाही. अरे बांधलं नाही पण 4-5 रट्टे मारले तरी उठला नाही. त्याला सोडलाच नाही ना. त्याला सोडला का नाही. बांधणारे बरोबर बांधला होता. मग हा तर फटके मारायचा. उठ उठ चालले सगळे. ते 99 गेले तरी 100 उठतच नाही. तेवढ्या तो धावता कशाला मारतो म्हणजे त्याला. उठतच नाही तर सोडलंच नाही तर उठेल का. तो काय सांगतो, त्याला मी बांधलाय तो त्याला सोडला तरी उठेल ना. मग तो आला फक्त आणि नुसतं असं केलं लगेच उठून करायला चालायला. गाठ पडली ठकाठकान त्याचे वर्म झाले आणि म्हणून खडी पावता ते वाव. सुंदर बंगला तयार झाला, इमारत तयार झाली. आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. त्या आनंदामध्ये तो मालक आहे तोपर्यंत मागे वाहवता. आता आपण ह्या बंगल्याऐवजी बंगला खूप बनाया दे अंदर नारायण सोया त्याच्याकडे पाहूया जरा. नाही का भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पैल उभा दाता कटिकर ठेवून. का आता आपल्याला फक्त एवढंच पाहायचंय की भवसागर तरता हा भवसागर करून जाण्यासाठी बरं भवसागर जो आहे त्या भवसागरामध्ये एक पाण्याचा थेंब सुद्धा नाही. मी नेहमी सांगतो सागर त्याला म्हणतात, समुद्र त्याला म्हणतात जो कधीच आटत नाही. समुद्राची खोली अद्याप कुणाला सांगता आली. त्याला खुली सांगता येत नाही, पाणी आटत नाही, त्याला समुद्र म्हणतात. नदी त्याला म्हणतात की जे आटते. आता आपण भातसा चाललंय ते धरणामुळे चाललंय नाही का. आमचे काळू तर आटते काटते ती पण आता आटणार नाही. आता शाही धरण होऊ द्या तर तीही 12 महिने चालू राहणार आहे. आपल्याला एवढंच पाहायचंय की भवसागर तरता भवाचा जो सागर आहे त्या सागराची खोली किती आहे, त्याच्यात पाणी किती आहे याचा विचार कुणालाही करला नाही. पण पांडुरंगराया जे आहे ते कुठे आहे, पैल तीरावर उभे आहे. पाय भिजो निधी तारू भला पांडुरंग पाय भिजो निधी अंग. तर त्या तारूमध्ये आपण जर बसलो कुठल्या नामाची असं वेरी नावाई अवधारी सद्गुणी संसारी तारू झाली. भगवान गीतेमध्ये सांगतात की हे अर्जुना माझ्या हजारो नाव आहेत. नावाची सहस्रेवेरी नामाची सहस्रेवेरी नावाई अवधारी आणि हजारो नाव या संसार भवसागरातून तरुण जाण्यासाठी मी सज्ज केलेल्या आहेत. आणि त्या कोणत्याही नावे तुम्ही बसलात तरी ती नाव कुठे घेऊन जाणार आहे, तारू भला पांडुरंग पाय भिजून निधी अंग. कोणत्याही नावेत बसा ती नाव पाण्यावर चालणारी नाही. नाव म्हटलं पाण्यावर चालेल ना नाव, पण ही जी नाव आहे ना ही नाव पाण्यावर चालणारी नाही. मग
ही नाव फक्त या नावेचं नावाडे पांडुरंग आणि तो नावाडे अशा पाण्यातून आम्हाला घेऊन जातो की पाय भिजवलेली अंग अंगही भिजत नाही आणि पाय सुद्धा भिजत नाही. वाटतं बरीच गडबड चाललेली आहे, जेवणाची तयारी आहे, म्हणून आपणच जर आपली तयारी होते मुकामणे गेले स्वप्नीचे ते जागे झाले. शेवटचे मी मग सांगितलं की स्वप्नाचे अनेक प्रकार आहेत. एक स्वप्न असं आहे की स्वप्नामध्ये विसर पडतो. एक स्वप्न असं आहे की स्वप्नात तो जागा असतो. एक स्वप्न असं आहे की तो जागेपणी स्वप्न पाहतो. जागेपणी स्वप्न पाहतो. राजा हरिश्चंद्राला जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्नात जागे होते महाराज. स्वप्नात जागे असणे त्याला दृष्टांत म्हणतात. दृष्टांत सदृश स्वप्न. स्वप्नात जागे असणं म्हणजे दृष्टांत सदृश स्वप्न. तसं स्वप्न राजा हरिश्चंद्राला पडलं. तो विचारच करत होता आणि लगेच त्या ठिकाणी विश्वामित्र हजर झाले. जे स्वप्नात पाहिलं आणि त्याने सांगितलं तू स्वप्नात जे दान दिलं बरं का, लगेच ती पूर्तता 9 खंड पृथ्वी दान केली विश्वामित्राला आणि 10वा खंड काशी. अद्याप काशी हा 10वा खंड आहे मला स्वतंत्र आहे. म्हणजे मला वाटतं दिल्ली कशी आहे, दिल्लीला काय म्हणतात आजचे केंद्रशासित, ते सांगायचं मला. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, तसं काशी ही केंद्रशासित आहे. म्हणजे 9 खंडामध्ये ती मोडत नाही आणि म्हणून हरिश्चंद्र राजे 9 खंड पृथ्वी दान केली आणि 10वी खंड काशीमध्ये जाऊन राहिले. स्वतःला विकलं, आपल्या पत्नीला विकली आणि आपल्या मुलाला सुद्धा विकलं. कशामुळं? तर स्वप्नामध्ये ते जागे होते. असं एक स्वप्न आहे की ते स्वप्न आपण पाहिलं की जागेपणी सुद्धा त्याचा भोग प्रत्यक्ष येतो. एक स्वप्न असं आहे मिथ्या स्वप्न. कसं स्वप्न आहे? मिथ्या म्हणजे स्वप्न पडलंय पण ते खरं नाहीये. स्वप्नात दिल्लीला गेला, स्वप्नात मुंबईला जाऊन आला, काय आनंद असेल तो. आणि स्वप्नात माहितीवर गेला, काय दुःख असेल ते. एक गोष्ट लक्षात ठेवायची मला, आपल्या कुटुंबात मृत्यू झाला एखाद्याचा, कुटुंबात होऊ नये कुणाचा, पण कदाचित एखाद्या कुटुंबामध्ये आपला मृत्यू झाला तर घाबरायचं नाही, फक्त चौकशी करायची कोणीतरी जीव जन्माला आलेला आहे. जेव्हा स्वप्नात आम्ही मृत्यू पाहतो तेव्हा त्या कुटुंबामध्ये एक नवा पाहुणा आलेला असतो. आणि जेव्हा आम्ही स्वप्नात जेव्हा एखादा जन्म झालेला पाहतो आपल्याला आनंद वाटतो महाराज. पण तेव्हा खास ठरवा तर आपल्या कुटुंबात मृत्यू झाल्याशिवाय राहणार. घराला आग लागली काय भीती, फार वाईट स्वप्न पडलं, घरच पेटलं माझं. पण बरं झालं तू तरी सांगायला जिवंत राहिला. घर पेटलं, घर पेटलं म्हणजे आनंद आहे महाराज. स्वप्नामध्ये घर पेटलेलं पाहिलं म्हणजे शुभ शकुन आहे. आता अशुभ सांगू का? अशुभ सांगितलं तर मग ते बरं नाही. डोंगरांचा कलप, म्हशींचा कलप जर तुम्ही स्वप्नात पाहिला, चांगलं हाकली टाकली, तुम्ही समजा डुकलं पाहिजे. डुकलं तुम्ही समजा की आपल्यावर काहीतरी संकटाचं सावट आहे. कदाचित तुमच्या स्वप्नात हत्ती आला. हत्ती येणार नाहीच तो आणि येत पण नाही, कारण हत्ती आम्ही पाहतच नाही. कदाचित तुम्ही पाहत असाल टीव्हीला नाही का, पण हत्ती स्वप्नात आला तर सकाळी जाऊन लॉटरीचं तिकीट काढायचं. काय करायचं सांगतो बरं का तुमच्या, पण तो हत्ती सफेद असावा, तो काळा नसावा. सफेद हत्ती स्वप्नात आला, सकाळी जाऊन तिकीट काढा, 1 कोटीचं तिकीट तुम्हाला लागेल. नाही लागलं तर मला येऊन भेटा की बाबा स्वप्नामध्ये सफेद हत्ती आला होता
पांढरा शुभ्र हत्ती कधी पाहिलंय का? पांढरा हत्ती नाही. बरं का? पण हत्ती स्वप्न झाला तर निश्चित तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि जेवढी तुम्ही स्वप्न वाईट पाहाल तेवढी शुभ, आणि जेवढी शुभ पाहाल तेवढी अशुभ, एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. आणि म्हणून स्वप्नामध्ये भ्रममूलक आपण कुठेही फिरून येतो इकडे तिकडे, त्याचं कारण हे की आम्ही जागेवरच झोपलेलो आहोत. फक्त आपलं मन जे आहे, सूक्ष्म जे शरीर आहे ते फिरून येत आहे, आणि त्याचं प्रायचित्त काहीच नाही, परिणाम काहीच नाही, शरीरावर काही परिणाम नाही. ते जे स्वप्न आहे ते वायफळ स्वप्न आहे. आणि तिसरं जे स्वप्न आहे ते जागेपणी स्वप्न आम्ही पाहतो ते हे लय स्वप्न पाहत होतो पण नाही सफल. म्हणजे जागेपणी स्वप्न पाहणं म्हणजे जागेपणी मनोरथ करणं, हे करू ते करू, माझं स्वप्नच आहे ते आपण पूर्ण करूच, पण कदाचित पूर्ण होईल किंवा न होईल, पण सहाय्य झाला पांडुरंग. पांडुरंग सहाय्य झाला आणि अभ्यंतरी त्याचा संग झाला तर निश्चित आपली सगळी स्वप्न सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सगळी स्वप्न आपली सफल होतील. तुम्ही मनाने ठरवाल ते होईल. माती उचलली तर सोनं, पण सहाय्य झाला. नारायणाची भक्ती करा, नारायणाला सहाय्य करून घ्या. लक्ष्मीच्या पाठीमध्ये लागू नका. ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावं. वश होता नारायणे लक्ष्मीस काय म्हणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. भगवंताचं नामस्मरण करा. या व्यतिरिक्त दुसरं काहीच आपल्याला करायचं नाही. आज या ठिकाणी एवढी भव्य देव वास्तू उभी राहिली, त्या घराचा मालक पाहिल्यानंतर तुम्ही विचारच करायला लागला. एवढ्या मोठ्या या घरामध्ये आता तो मालक मला वाटतं 40 किलो वजनाचा मालक. मला वाटलं या वास्तूचा मालक पण काहीतरी 80-90 किलो वजनाचा असेल, नाही का? फार सुंदर. असं प्रत्येकाने करावं. कर्तृत्व प्रत्येकाच्या अंगी असावं. पैसा जमवा, कोणती मिळवा, आणि अशी वास्तू तयार करा की येता जाता लोक तिकडे पाहतील. रस्त्याच्या कडेला तिकडनं येणारा पण त्या घराकडे पाहिल, इकडला जाणारा पण त्या घराकडे पाहिल, आणि घरात आणणारा किती भाग्यवान आणि पुण्यवान असेल, नाही का? असू द्या. तेव्हा आज आपण या ठिकाणी जवळजवळ 9:15 वाजायला आले, पण 2 तासाच्या पुढे आपण जात नाही. पुढे जेवणाची वेळ झालेली आहे. आपल्याला या ठिकाणी या कार्यासाठी आमंत्रित केले आपले एक श्रेष्ठ गुरुबंधू आणि मित्र आपले अनंत महाराज उपमाळे यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या पुतण्याकडं हे कार्य होतं, शुभ कार्य, आणि त्यानिमित्त मला आमंत्रित केलं. तुमच्या आमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी ही वास्तू पाहून तुम्ही सर्व मंडळी पाहिल्यानंतर अगदी आनंद गोड लागे परी संगताची नये आवडीची सये, गोड लागे परी संगताची नये. जी गोड वस्तू आहे त्या गोड वस्तूचा फक्त स्वाद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे. गोड वस्तू सांगता येत नाही. फक्त एकच वस्तू येते जी गोड आहे ना, एकच वस्तू आहे. बाकी त्या गोड वस्तू शिवाय अन्य जेवढ्या गोड वस्तू आहेत त्या सगळ्या गोड वस्तूंचं तुम्ही नामकरण किंवा चवी सांगू शकता. एक वस्तू असे, नाम गोड पुरे गोड सकळे हे. नामच फक्त गोड आहे, आणि नाम किती गोड आहे आणि कसं आहे ते विचारलं तर सांगता येणार नाही, बरं का? आणि असं जे नाम आहे ते तुम्हाला सर्वांना घ्यायचंय आणि या जीवाचा उद्धार करून घ्यायचंय. एकदा भजन करूया. ज्ञानेश्वरा
भेटी गोड झाले पाव भेटी